नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचे मराठी रोहित या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। गेल्या काही दिवसापासून 1 रुपया पीक विमा या योजनेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आणि आता त्याचं कारण समोर आलं आहे। महाराष्ट्र सरकारने या योजनेत बदल केले असून आता शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी काही प्रमाणात हिस्सा भरावा लागणार आहे। 1 रुपयात पीक विमा ही योजना का बंद करण्यात आली, यामागे अनेक कारण दिली जात आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेमुळे विमा कंपन्यांवर मोठा आर्थिक भार येत होता। तसेच काही प्रमाणात या योजनेचा गैरवापर झाल्याचंही समोर आलं आहे। शासनाला यामुळे मोठ्या प्रमाणात निधी खर्च करावा लागत होता, ज्यामुळे इतर कृषी योजनांवर परिणाम होत होता। आता शेतकऱ्यांना सोयाबीन, कांदा आणि कापूस या प्रमुख पिकांसाठी प्रति हेक्टरी निश्चित रक्कम भरावी लागणार आहे। सोयाबीनसाठी प्रति हेक्टरी 1000 रुपये, तर कांद्यासाठी प्रति हेक्टरी 4500 रुपये आणि कापसासाठी प्रति हेक्टरी 2500 रुपये। या बदलामुळे सरकारच्या तिजोरीवर भार कमी होईल असं म्हटलं जात आहे, पण याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे। सरकारच्या या निर्णयावर शेतकरी संघटनांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे। काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आधीच नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील चढउतार यामुळे शेतकरी संकटात आहे। अशा परिस्थितीत पीक विम्यासाठी जास्त पैसे भरणे त्यांना परवडणार नाही, तर काही जण याला आवश्यक बदल मानत आहे, ज्यामुळे योजनेत अधिक पारदर्शकता येईल। या बदलामुळे खरीप हंगामावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या योजनेची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।